नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज आपण ना एकदम हलकी पण कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी मक्याची म्हणजेच कॉर्न भजी कशी बनवायची ते बघणार आहोत। याच्यासाठी ना साहित्य अचूक असणं फार गरजेचं आहे। इथे मी घेतलेला आहे अर्धा किलो मक्याचे दाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर लागेल, एवढी पूर्ण बाउलभर लागेलच। कॉर्नफ्लॉर मी घेतलेलं आहे, खायचा सोडा लागेल, मीठ आहे इथे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, हळद घ्यायची, लसूण पाकळ्या आणि जिरं। चला आता ही भजी तयार करायला घेऊयात। तर मिक्सर सज्ज आहे, यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या, लसूण घालायचा आणि हे आधी याची भरड काढून घेऊयात। आणि आता यामध्ये आपण घालूयात मका। तर मका ना आपल्याला फक्त फोडून घ्यायचं आहे, पेस्ट प्युरी वगैरे करायची नाही आहे। आता फक्त 1-2 पल्स घेणार। काय होतं ना, मका जेव्हा आपण तळतो ना तेव्हा तो फुटतो, तो फुटू नये म्हणून फक्त 1 पल्स देऊन घ्यायचा, फक्त तो फोडून घ्यायचा, त्याची पेस्ट वगैरे करायची नाही। हे बघा, आता ही जी मक्याची भरड काढून घेतली ही यामध्ये काढूयात बाउलमध्ये। हे बघा, मका असा छान अख्खा दिसतोय, फक्त फोडून घ्यायचा आहे। तुम्हाला अगदीच हवं तर हे खलबत्त्यामध्ये मका ठेचून घेतला ना तरी चालू शकेल। चला आता ही भरड काढून घेतली, तुम्ही बघू शकाल काही मक्याचे दाणे पण याच्यात दिसतात। खूप पातळ केलं ना तर याला भरपूर पाणी सुटतं, म्हणून मग पातळ करायचं नाही, पेस्ट करायची नाही। आता यामध्ये हे सगळं मक्याचं पीठ घालूयात, कॉर्नफ्लॉर। खूप पीठ घालायचं नाही, नाहीतर काय होतं ना ते चामट होतात भजे, हलके नाही होत। यावर जाईल हळद, थोडंसं लाल तिखट, जिरं, खूप सारी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, खायचा सोडा। आता हे सगळं फक्त पीठ एकजीव करून घ्यायचं। याला बाइंडिंग येईल इतपतच आपल्याला हे कॉर्नफ्लॉर घालायचं। चला इथे तेल मस्तपैकी कडकडीत तापलेलं आहे, हे तेलामध्ये सोडून घ्यायचं। चला आता हे दोनही बाजूने छान असे खरपूस सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचं। आहा हा हा, काय तो सुरेख रंग आलेला आहे, कमाल। तुम्ही बघा, आणि इतका सुंदर त्या मक्याचा सुवास तरवळतोय, छान। आणि मके पण दिसत बघा, भरड काढली ना त्यामुळे मके असे पेस्ट नाही होत त्याची, किंवा ते जेल होऊन जात नाही भजीमध्ये। वा, हे बघा मस्त कुरकुरीत होतात हे भजे, आणि फोडूनही दाखवते। हे बघा, आतमध्ये एकदम असे हलके फुलके होतात, एकदम मोकळे मोकळे होतात। पावसाळा स्पेशल कुरकुरीत आणि खुसखुशीत मक्याची भजी करण्यासाठी लागणारं साहित्य: 500 ग्रॅम मक्याचे दाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव कप कॉर्नफ्लॉर, चिमूटभर खायचा सोडा, चवीनुसार मीठ, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा हळद, लाल तिखट, 3 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरं, तळण्यासाठी तेल। हिरव्या मिरच्या आणि लसणाची भरड करायची आणि यात मका घालून मका मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचा। आता यात कॉर्नफ्लॉर, हळद, तिखट, जिरं, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि खाण्याचा सोडा घालायचा आणि हे पीठ एकजीव करायचं। आता गरम तेलात अशा पद्धतीने भजी मोठ्या आचेवर तळायची। झाले आपले पावसाळा स्पेशल कुरकुरीत कॉर्न पकोडे तयार। कोकणामध्ये घरोघरी बनवला जाणारा असा आपण हा आज बेत आखतोय, तो म्हणजे गुरगुट्या भात, मेथकूट, साजूक तूप आणि पोह्यांचा पापड। कोकणामध्ये जो भात किंवा तांदूळ वापरला जातो त्यासाठी मसुरा, सुवर्णा या जातीचे तांदूळ मुख्यतः वापरले जातात, पण मला ते इथे मिळाले नाही, म्हणून मी इथे सोना मसूर तांदूळ घेतलेला आहे। हा अर्धा कप तांदूळ घेतला, पाणी घालून व्यवस्थित 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतला। आता हा तांदूळ आपण घेऊयात कढईमध्ये। अर्धा कप तांदूळ आहे, 3 कप पाणी मी इथे जवळपास घालते। हवं तर तुम्ही कुकरमध्ये पण हे करू शकता, पण जी पातेल्यात शिजवलेली चव आहे ना ती कुकरमध्ये नाही येत। आता यामध्ये घालायचं मीठ आणि याला एक मस्त उकळी काढून घेऊयात।
आता इथे तुम्ही बघू शकाल मस्त याला उकळी आलेली आहे। आता मंद आचेवर करून घ्यायचा, सगळ्यात लोएस्ट हीटवर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर एक 20 मिनिटं हा भात व्यवस्थित शिजवून घ्यायचा। आता हा भात मी 20 मिनिटं अगदी मंद आचेवर छान शिजवून घेतला आणि तुम्ही बघू शकाल मस्त भात शिजलेला आहे, फुललेला आहे। हलकासा आत्ता हा सैलसर वाटतो, पण थंड झाला की हा आळून येतो। जर तुम्ही लगेच गरम गरम खाणार असाल तर आणखी एक 5 मिनिटं शिजून द्या, पण मला थोडासा वेळ आहे त्यामुळे हे मुरण्यासाठी मी हे असंच ठेवते। आता बनवूयात मेथकूट। पाव कप गहू, आणि गहू आहे ना आपल्याला छान असे फुलवून घ्यायचे आणि इथे गहू तुम्ही बघू शकाल मस्त सगळे गहू फुललेले आहेत। आणि आता हे काढूयात एका बाउलमध्ये। आता याच तव्यामध्ये मी बाकी सगळे जिन्नस घालते। हे मी ना खूप कमी क्वांटिटीमध्ये करते त्यामुळे सगळं एकत्र भाजून घेते। अर्धा कप इथे आहे चणा डाळ, पाव कप उडदाची डाळ, पाव कप मुगाची डाळ आणि पाव कप तांदूळ। आता हे सगळे जिन्नस एकत्र छान खमंग आपल्याला भाजून घ्यायचे। आणि इथे तुम्ही बघू शकाल डाळ आणि तांदूळ एकत्र छानपैकी असं खमंग भाजून घेतलेत। हलकासा रंग बदललेला आहे, सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे। आता या स्टेजला यामध्ये आपण घालतोय सुके मसाले। यामध्ये घालतोय धणे अख्खे, जिरं, 10 ते 12 काळी मिरी, 10 ते 12 लवंगा आणि त्याचबरोबर मोहरी, सुक्या लाल मिरच्या आणि सुंठेचा एक तुकडा। आणि हे आणखी आता एकत्र 2 ते 3 मिनिटं छान परतून घेऊया। छान दिसतोय, रंगही सुरेख आला। आता गॅस बंद करते आणि यामध्ये घालते मी मेथ्या, पाव चमचे। मेथ्या आपल्याला भाजून खूप घ्यायची गरज नाही आहे, जी या डाळींची हीट आहे तेवढी मेथ्यांसाठी पुरेशी आहे। आणि हे भाजलेले गहू पण यामध्ये घालूयात, मिक्स करूयात आणि हे आता हलकंसं थंड करून घेऊयात। तर यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा हळद। झाकण लावायचं आणि याची छान अशी बारीक पूड करू। आता एक जाळणी किंवा गाळणी घ्यायची आणि हे ना चाळून घ्यायचं मेथकूट या पद्धतीने, म्हणजे जर काही मोठे बीट्स किंवा कण काही राहिले असतील तर ते निघतील। आणि इथे आपला मस्त गरमागरम वाफाळलेला गुरगुट्या भात, मेथकूट, साजूक तूप असा मस्त बेत तयार आहे। भन्नाट दिसतोय। पावसाळा स्पेशल गुरगुट्या भात बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप तांदूळ, चवीनुसार मीठ, पाणी। स्वच्छ धुवून घेतलेल्या तांदळात पाणी आणि मीठ घालून मंद आचेवर भात साधारण 20 मिनिटं शिजवून घ्यायचा। झाला आपला पावसाळा स्पेशल गुरगुट्या भात तयार। मेथकूट करण्यासाठी लागणारं साहित्य: पाव कप गहू, अर्धा कप चणा डाळ, पाव कप उडीद डाळ, पाव कप मूग डाळ, पाव कप तांदूळ, 1 मोठा चमचा धणे, 1 चमचा जिरं, 10 ते 12 काळी मिरी, 10 ते 12 लवंगा, अर्धा चमचा मोहरी, 4 ते 5 सुक्या लाल मिरच्या, 1 सुंठाचा तुकडा, पाव चमचा मेथ्या, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद। मेथकूट करण्यासाठी गहू भाजून घ्यायचे। आता चणा डाळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ आणि तांदूळ एकत्र खमंग भाजून घ्यायचे। आता धणे, जिरं, काळी मिरी, लवंग, मोहरी, सुक्या लाल मिरच्या आणि सुंठ घालून यात मेथी दाणे आणि भाजलेले गहू घालायचे। आता चवीपुरतं मीठ आणि हळद घालून याची पूड करायची आणि हे पीठ चाळून घ्यायचं। झालं आपलं मेथकूट तयार आणि हा भात अशा पद्धतीने सर्व्ह करायचा। झाला आपला पावसाळा स्पेशल गुरगुट्या मेथकूट भात तयार। आज आपण ना वडा सांबार कसं बनवायचं ते बघणार आहोत। तर सगळ्यात आधी सांबारची तयारी करूयात। त्यासाठी पाऊण कप इथे मी तूर डाळ घेतली आहे। तर यामध्ये पाणी घालूयात आणि स्वच्छ अशी धुवून घेऊयात 3 ते 4 वेळा। आता यामध्ये पाणी घालूयात स्वच्छ धुतलेल्या डाळीमध्ये। साधारण 1.5 कप पाणी घालते, पाऊण कप डाळ आहे तर। आणि ही डाळ आहे ना भिजण्यासाठी आज ठेवणार आहोत आपण। काय होतं, वडा पण पचायला जड होतो, सांबार पण पचायला जड होतं। डाळ जर आपण भिजवून घेतली तर कंपॅरेटिव्हली ती पचण्यास हलकी होऊन जाते आणि खूप जड नाही राहत। त्यामुळे एक अर्धा तास आपण ही डाळ भिजण्यासाठी ठेवूयात। आता बटाटा शिजत घालूयात।
पाव किलो मी इथे बटाटा घेतलेला आहे। आता या स्वच्छ धुतलेल्या बटाट्यांमध्ये पाणी घालूयात। खूप पाणी घालायचं नाही, अगदी बटाटे पूर्ण बुडतील इतपत, बटाटे शिजायला जितपत पाणी लागेल तितपत पुरेसं आहे। झाकण लावायचं आणि 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये बटाटे शिजतात। वाफेवर शिजवायचे असेल तर हाय हीटवर 5 मिनिट, पुढचे 10 मिनिटं लो हीटवर। आता एक बेसिक वाटण तयार करून घेऊयात बटाटा वडा बनवण्यासाठी। सो इथे 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या। सो बेसिकली जितका बटाटा आहे, 7-8 बटाटे असतील तर प्रत्येक बटाट्याला 1 असं मी प्रमाण घेतलेलं आहे। पण तुम्ही तिखट नसाल खात तर कमी घेतलं तरी चालेल। या जरा कमी तिखट मिरच्या, त्यामुळे बऱ्यापैकी मी घेते। आता याची ओबडधोबड अशी पेस्ट तयार करूयात। खूप बारीक वगैरे करायची गरज नाही, ही अशी कन्सिस्टन्सी पुरेशी आहे। चला तर मग इथे डाळ बरोबर अर्धा तास आहे ना भिजत घातली होती आणि छान फुलली आहे, तुम्ही बघू शकाल। आता यामध्ये घालूयात हळद, पाव चमचा हळद, चिमूटभर हिंग, थोडंसं पाणी, आणखी खूप पाणी घालायचं नाही डाळ शिजताना, नाहीतर ती नीट शिजली जात नाही। आता झाकण लावूयात आणि मध्यम आचेवर 3-4 शिट्ट्या काढून घेऊयात। इथे बटाटा आहे ना छान शिजवून घेतलेला आहे। वा, साल याचे निघालेले आहेत ऑलमोस्ट, याचा अर्थ तो छान आतपर्यंत शिजला गेला आहे। आता हा डिशमध्ये काढूयात। चला, बटाटा आता हलकासा थंड झाला की याचं साल काढून घेऊयात। बटाटे छान असे सोलून झाले की सुरीने आधी रॅन्डम कट करून घेऊयात आणि आता मॅशरने हा मॅश करून घेऊयात। तव्यामध्ये तेल गरम झालेलं आहे, यामध्ये सगळ्यात आधी जाईल मोहरी। आवाज यायला लागला की यामध्ये घालूयात जिरं, कढीपत्ता, फोडणी एकजीव करूया आणि यामध्ये हा ठेचा जो आपण तयार करून घेतला होता, लसूण मिरचीचा ठेचा, हा घालून 1 मिनिटभर परतवून घ्यायचा। हा हा हा, काय खमंग सुवास तरबळतोय या फोडणीचा। आता यामध्ये घालूयात हळद, हळदही एकजीव करायची आणि आता गॅस बंद करायचा। आता यामध्ये घालूयात हा फोडून घेतलेला बटाटा, यामध्ये घालायचं आहे मीठ चवीपुरतं, कोथिंबीर, हे करूयात आता मिक्स मस्त। आणि हे बटाटा वडा बनवण्यासाठी ही भाजी इथे बनवून आहे तयार। चला, डाळ इथे छान शिजवून घेतलेली आहे। मस्त अशी एकजीव झाली, तुम्ही बघू शकाल। आता ही घोटून घोटून घ्यायची, म्हणजे मग सांबरला छान असा एकसंधपणा येतो। चला, आता सांबर तयार करूयात। तर यासाठी कढईमध्ये तेल गरम केलंय, यात सगळ्यात आधी जाईल मोहरी। मोहरी छान तडतडायला लागली की यामध्ये घालायच्यात मेथ्या, अर्धा चमचा, कढीपत्त्याची पानं, कांदा। 4 ते 5 मिनिटं कांदा आपण परतून घेऊयात। चला, कांदा हलकासा परतत आला की यामध्ये टोमॅटोही घालूया। टोमॅटोचे उभे कापच घालते, हवं असेल तर मोठ्या फोडी करून घातल्या तरी चालेल। तर टोमॅटो हलकासं परतून घेतलं की यामध्ये लाल भोपळा साल काढून त्याच्या फोडी करून घेतल्या ते घालते आणि शेवग्याच्या शेंगा। आता यामध्ये पाणी घालायचं, थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे भाज्या शिजताना त्यामध्ये मिठाचा अंश जाईल। आणि झाकण न ठेवता, झाकण ठेवायची गरज नाही, 10 मिनिटं या भाज्या आपण छान वाफवून घेऊया। चला, इथे जेमतेम या भाज्या 10 मिनिटं झाकण न ठेवता शिजवलेल्या आहेत, मऊसूत झालेली आहे। ही जी डाळ आपण घोटून घेतलेली आहे, ही डाळ यामध्ये घालणार आहोत। आता ही जी घोटलेली डाळ आहे ना, ही आधी या गरम पाण्यामध्ये एकसंध करून घेऊयात, एकजीव करूयात। छान अशी एकजीव झाली। आता यामध्ये ना सुक्या लाल मिरच्या पण मी घालतीये, फोडणीत घातल्या तरी चालेल। सांबर मसाला, धनेपूड, लाल तिखट आणि हा
चिंच गुळाचा कोळ किंवा चटणी आहे, त्यामुळे गुळ मी सेपरेट घालणार नाहीये. ही चटणी माझ्याकडे तयार असते काय, त्यामुळे ही चटणी घालते. त्यात चवीनुसार मीठ घालूयात. पाणी घालायचं, कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईल इतपत. आणि हे आता छान असं एकसंध करूयात रवीच्या साह्याने. आणि 10 मिनिटं झाकण न ठेवताच याला एक मस्त उकळी काढून घ्यायची. इथे सांबार मस्त 10 मिनिटं उकळत ठेवलं आहे. तुम्ही बघू शकाल रंगही बदललेला आहे सांबारचा आणि छान असं एकसंध झालेलं आहे. आत्ता जरी सैल दिसत असला तरी जसं जसं थंड होतं ना तसं ते दाटसर होतं, पण जो एकजीवपणा हवा, एकसंधपणा हवा तो खूप छान या सांबारला आलेला आहे. आता गॅस बंद करते आणि यामध्ये घालायची कोथिंबीर. तर सांबारही आपलं बनून तयार. वडा बनवायचा आहे तर त्याचं जे एक आवरण आहे किंवा कोटिंग आहे ते बनवूया. तर इथे मी 1 कप बेसन घेतलं आहे. यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ घालते. तांदळाचं पीठ घालणं अगदी ऑप्शनल आहे, नाही घातलं काहीच हरकत नाही. हळद, खायचा सोडा. खायचा सोडा नाही घातला तरी ते बॅटर छान होतं, खुसखुस होतं. याच्यात तुम्ही 1 चमचाभर कडकडीत गरम केलेलं तेल घालू शकता आणि चवीपुरतं मीठ. आता हे सुके जिन्नस छान मिसळून घ्यायचे. थोडं थोडं पाणी घालून थोडंसं दाटसरच पीठ आपण तयार करून. चला आता हे पीठ बनवून तयार आहे आणि बघू शकाल छान असं दाटसर झालंय पण सरसरीत आहे. आता हे मुरण्यासाठी एक 10 मिनिटं बाजूला ठेवू. आता हे बटाटा भाजीचं सारण आहे याचे गोळे तयार करूयात. तर शक्यतो आहे ना वडा सांबारचा वडा आहे ना चपटा चुपटा नसतो, छान असा गुबगुबीत आणि गोल गरगरीत असतो. सो तसेच मी इथे आता वडे तयार करते, थोडेसे आकाराला मोठे. आणि हा ठेवूयात आता डिशमध्ये. आता याच पद्धतीने आपण आपले सगळे वडे तयार करूयात गोलूमोलू. आता वडे तळूयात. तर इथे पीठ 10 मिनिटं मुरण्यासाठी ठेवलं होतं बेसनचं पीठ. आता जे आपल्याला वडे तळायचे आहेत तो एक एक वडा या पिठामध्ये घोळवून घ्यायचा छान सगळ्या बाजूने. छान त्याला हे बेसन पिठाचं कोटिंग आलं पाहिजे. सोडायचं तेलामध्ये. आता हलकंसं एक बाजू झाली याची तळून की हा लगेच उलटवून घ्यायचा आणि सगळ्या बाजूने असा छान तळून तळून घ्यायचा. चला वडा खमंग असा तळूनच झालेला आहे. अफलातून दिसतोय वडा. क्या बात आहे. चव भन्नाट लागते. आता वडा काढूयात. बघा काय मस्त कुरकुरीत झालेला आहे, क्रिस्पी होतो एकदम. जबरदस्त दिसतोय हा वडा. आता हा सर्व करूयात. तर गरमागरम वाफाळतं सांबार आणि त्यावर हा मस्त कुरकुरीत वडा. आहा हा, हे म्हणजे ना हे कॉम्बिनेशन म्हणजे स्वर्ग सुख आहे असं नक्की मी म्हणू शकते. कमाल. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. सांबार करण्यासाठी लागणारं साहित्य: तूर डाळ, पाव चमचा हळद, चिमूटभर हिंग, 1 ते 2 मोठे चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा मेथ्या, कढीपत्ता, 2 उभे काप केलेले कांदे, 3 उभे काप केलेले टोमॅटो, सोलून चिरलेला लाल भोपळा, शेवग्याच्या शेंगांचे तुकडे, चवीनुसार मीठ, 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या, 1 मोठा चमचा सांबार मसाला, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा चिंच गुळाचा कोळ, चवीनुसार मीठ, पाणी, बारीक चिरलेली कोथिंबीर. सांबार करण्यासाठी तूर डाळ धुवून घेत भिजवून घ्यायची आणि हळद, हिंग आणि पाणी घालून मध्यम आचेवर 3 ते 4 शिट्ट्या करत शिजवून घ्यायची. आता मोहरीच्या फोडणीत मेथी दाणे, कढीपत्ता आणि कांदा, टोमॅटो, लाल भोपळा, शेवग्याच्या शेंगा, पाणी आणि मीठ घालून वाफवून घ्यायच्या. आता यात तयार केलेली डाळ घालून एकजीव करायची. आता यात सुक्या लाल मिरच्या, सांबार मसाला, धणेपूड, तिखट आणि चिंच गुळाचा कोळ, चवीनुसार मीठ आणि पाणी घालत याला उकळी काढायची आणि यावर कोथिंबीर घालायची. झालं आपलं सांबार तयार.
बटाटा वडा करण्यासाठी लागणारं साहित्य: 250 ग्रॅम बटाटे, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 1 ते 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 कप बेसन, 1 चमचा तांदळाचं पीठ, अर्धा चमचा हळद, चिमूटभर खायचा सोडा, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल. आता बटाटा वडा करण्यासाठी बटाटे उकडून घ्यायचे. आता लसूण, हिरव्या मिरच्यांची भरड करायची. आता बटाट्यांची सालं काढून घेत मॅश करायचे. आता मोहरीच्या फोडणीत जिरं, हिंग, कढीपत्ता आणि तयार केलेला ठेचा घालायचा आणि परतून घेत यात हळद आणि गॅस बंद करून मॅश केलेले बटाटे घालायचे आणि चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालून हे एकजीव करायचं. आता बेसनाच्या पिठात तांदळाचं पीठ, हळद, खाण्याचा सोडा आणि चवीपुरतं मीठ घालून याचं दाटसर बॅटर करायचं. आता अशा पद्धतीने वडे तयार करून पिठात घोळवून घेत गरम तेलात तळायचे आणि अशा पद्धतीने गरमागरम वाफाळत्या सांबाराबरोबर हा कुरकुरीत वडा सर्व्ह करायचा. झाला आपला पावसाळा स्पेशल बटाटा वडा तयार.